नमस्कार. तर पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की वल्लरीची सासू वल्लरीचं हॉल तिकीट जाळून टाकते आणि ते जाळत असतानाच त्याकडे बघून हसायला लागते. आता हे सगळं बघून प्रेरणाच्या आईला काहीच समजत नसतं आणि ती खूपच घाबरलेली असते. आणि ती वल्लरीच्या सासूला म्हणते की तुम्ही काय करताय, तुम्हाला काय तुमचं घर वगैरे जाळायचं आहे की काय चाललंय काय तुमचं. यावर वल्लरीची सासू म्हणते की हे वल्लरीचं तिकीट आहे, हे जळलं म्हणजेच आता वल्लरीचं स्वप्न जळलं, ती आता परीक्षा देऊच शकणार नाही, म्हणजे ती वकील बनणारच नाही असं म्हणत त्या दोघीही आता खूप खुश होतात आणि एकमेकींना टाळ्या द्यायला लागतात. तितक्यात आता वल्लरी तिथे येते आणि वल्लरी म्हणते की माझा मोबाईल कुठे राहिलाय. आता वल्लरीचा आवाज ऐकून वल्लरीची सासू पटकन त्या जळणाऱ्या हॉल तिकीटवर बसते आणि तिथे बसूनच देवाची पूजा करते असं ती वल्लरीला दाखवायला लागते. वल्लरीला मात्र काहीच कळत नाही की तिची सासू हे नक्की काय करते आणि ती विचारते की सासूबाई अचानक पूजा का करताय असं. तेव्हा प्रेरणाची आई वल्लरीला म्हणते की अगं देवाकडे प्रार्थना करतायत, तुझी परीक्षा आहे ना, मग परीक्षेत पास व्हायला हवीस ना, तुझं स्वप्न पूर्ण व्हायला हवं म्हणून हे सर्व करतायत त्या. पण वल्लरीला या सर्व गोष्टींवर विश्वास नसतो. आता वल्लरीची सासू डोळे बंद करून खूप पूजा करतायत आणि खूपच मग्न आहेत असं वल्लरीला दाखवायला लागते. तेव्हा प्रेरणाची आई विचारते की तू का परत आलीस. तेव्हा वल्लरी म्हणते की माझा मोबाईल राहिला होता ना, तोच घेण्यासाठी आले. तेव्हा प्रेरणाची आई म्हणते की मिळाला ना मोबाईल, मग जा आता, मग तुला उशीर होईल ना ऑफिसला जायला. तेव्हा वल्लरी म्हणते की ठीक आहे आणि ती तिथून निघून जाते. आता यानंतर प्रेरणाची आई वल्लरीच्या सासूला म्हणते की गेली आहे तुमची सून, उठा आता. तेव्हा वल्लरीची सासू पटकन तिथून उठून उभी राहते. आता या दोघीही खूपच खुश असतात आणि एकमेकींना टाळ्या द्यायला लागतात आणि आपला आनंद व्यक्त करायला लागतात. तर दुसरीकडे आपण पाहतो की इकडे प्रेरणा आणि अजित दोघेही त्यांच्या घरी असतात. तेव्हा आता अजित प्रेरणाने केलेला हिशोब चेक करत असतो आणि म्हणतो की माझं दिवसभराचं काम तू 1 तासात केलंस, खरंच जिनियस आहेस हा प्रेरणा तू. यावर प्रेरणा म्हणते की एवढं जिनियस वगैरे काही नाही आहे आणि किती सोपं होतं, पटकन झालं ते. यावर अजित म्हणतो की नाही, खरंच मला खूप वेळ लागतो या सगळ्या गोष्टींना, पण तू मात्र लवकर केलंस हा. यावर प्रेरणा म्हणते की आता तुम्ही बाकी काही करत बसू नका, मी हे सगळं आवरते, तुम्ही तुमच्या कॅफेला जाण्याची तयारी करा. यावर अजित म्हणतो की आज मी कॅफेला जाणार नाही आहे. तेव्हा प्रेरणा विचारते की का. तेव्हा अजित म्हणतो की लग्नाच्या दुसऱ्या दिवशी कोणी कॅफेवर जातं का. यावर प्रेरणा म्हणते की मग काय करणार आहात तुम्ही घरी राहून. तेव्हा अजित तिच्याकडे प्रेमाने बघायला लागतो आणि तिच्या जवळ यायला लागतो. आता तितक्या डोरबेल वाजते. तेव्हा प्रेरणा हसायला लागते आणि हसतच जाऊन दरवाजा उघडते. तर समोर मिठू आणि तेजा असतात. आता या दोघींना बघून प्रेरणा खूपच खुश होते. तर मिठू आणि तेजासुद्धा प्रेरणाला बघून खूपच खुश होतात आणि एकमेकींना मिठी मारायला लागतात. तेव्हा अजित आता त्या सगळ्यांना घरात बोलवतो. यावर प्रेरणा म्हणते की तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येते. आता प्रेरणा लगेच तेजा आणि मिठूला पाणी देते. आता या दोघीही पाणी पितात आणि मिठू लगेच प्रेरणाला म्हणते की तुझं घर खरंच खूप सुंदर आहे आणि म्हणायला लागते नाही सॉरी तुमचं घर खरंच छान आहे असं म्हणत ती त्या दोघांचंही कौतुक करायला लागते. आता यानंतर मिठू म्हणते की प्रेरणा दी, अगं तुझ्या डोळ्यांकडे बघून असं वाटतं की तू रात्रभर झोपलेलीच नाही आहेस. तेव्हा प्रेरणा आणि अजित दोघेही लाजायला लागतात आणि एकमेकांकडे बघायला लागतात. तर इकडे तेजा आणि मिठू गालातल्या गालातच हसत असतात. तेव्हा प्रेरणा मिठूला म्हणते कळतंय हा तुझा आगाऊपणा, चांगलाच माहिती आहे मला, पण इथे नको तो आगाऊपणा. तितक्यात आता मिठू म्हणते ठीक आहे. तेव्हा तेजा सांगते की प्रेरणा अगं आम्ही तुझं 5 परतावणी करणार आहोत, त्यासाठी तुला आमंत्रण द्यायला आलो आहे आम्ही. तितक्यात आता प्रेरणा म्हणते की बाय या सगळ्याची घाट घालायचा काय गरज होती. यावर तेजा म्हणते की घाट घालायला नको आम्ही, नाही करणार तर कोण करणार आहे मग. तेव्हा प्रेरणा तेजाला विचारते की मला सांग की तुला खायला काय काय आवडतं. खरं तर तुला जे आवडतं ते आम्हाला माहिती आहे. अजित तू सांग आम्हाला तुला काय खायला आवडतं. यावर अजित म्हणतो की तुम्ही काहीही बनवा, मला आवडेल आणि कसं आहे ना, मला माहिती आहे की तुम्ही जे काही बनवाल ते चांगलंच बनवाल आणि मला नक्की आवडेल. आता तितक्यात मिठू म्हणते की काय तुला एवढा कॉन्फिडन्स, वा, पण जर आम्ही तुझ्यासाठी तुझ्या आवडीचं जेवण नाही बनवलं तर मग काय करशील. तितक्यात तेजा मिठूला म्हणते की तेजा मिठू काय हा आगाऊपणा, अगं काही काय बोलतेस असं म्हणून तेजा मिठूवर रागवत असते. यावर अजित म्हणतो की कशाला रागवतात तिला, ती लहान मेहुणी आहे माझी आणि असंही 4 मेहुण्या आहेत मला आणि या 4ही माझ्यासाठी काहीतरी करतीलच हे माहिती आहे मला आणि त्यांच्यावर कॉन्फिडन्सही आहे मला. तितक्यात मिठू म्हणते की हो नक्कीच,
तर यावर अजित म्हणतो की मिठ्ठू सगळ्यात लहान मेहुणी आहे माझी आणि ती नक्कीच माझ्यासाठी जास्त धावपळ करेल. तेव्हा मिठ्ठू म्हणते की हो. त्यानंतर आता अजित म्हणतो की तुम्ही चांगली तयारी कराल माहिती आहे मला. आणि तो तेजा मिठ्ठूसोबत खूपच गप्पा मारायला लागतो. आणि हे सगळं बघून इकडे प्रेरणा खूप खुश होत असते. आणि आता प्रेरणा मनातल्या मनात म्हणते की स्वामी माझी निवड अगदी बरोबर आहे असं म्हणत ती स्वामींचे आभार मानायला लागते. आता प्रेरणा, तेजा आणि मिठ्ठू खूपच खुश असतात आणि त्या अजितशी बोलत असतात. तर दुसरीकडे आपण पाहतो की वल्लरी किचनमध्ये काम करत असताना तिथे मनोज येतो. आणि मनोज वल्लरीला म्हणतो की वल्लू तू काय करतेस? अगं तुझी परीक्षा आहे ना, जा तू अभ्यास कर. यावर वल्लरी म्हणते की मी एवढा स्वयंपाक करते आणि मगच जाते अभ्यासाला. पण यावर मनोज म्हणतो की नाही मी बघतो काय ते, मी करतो स्वयंपाक, तू जा. यावर वल्लरी म्हणते की अहो सासूबाई बघताय तिकडे. आता वल्लरीची सासू या दोघांकडेही बघत असते आणि मनातल्या मनातच म्हणते की कधी मला मदत केली नाही आणि बायकोच्या पुढे पुढे करतोय सारखा. त्यानंतर त्या वल्लरीला म्हणतात की वल्लरी अगं मण्या बरोबर म्हणतोय, तू जा तू अभ्यास कर, मी आणि मण्या बघतो स्वयंपाकाचं काय ते. तेव्हा मनोज म्हणतो की ऐकलंस ना वल्लू, जा तू. तेव्हा तिकडे आता वल्लरी जायला लागते. तितक्यात मनोज म्हणतो की त्याआधी एक काम कर, तुला मी हॉल तिकीट दिलं होतं ना काल, ते हॉल तिकीट माझ्याकडे दे, मी त्याला लॅमिनेशन करून आणतो. तितक्यात वल्लरी म्हणते की कशाला खर्च करायचा, अहो 4 तर पेपर आहेत. तितक्यात आता मनोज म्हणतो की अगं त्यावर पाणी पडलं, खराब झालं तर महत्त्वाचं आहे ना, तू घेऊन ये जा हॉल तिकीट. तितक्यात आता वल्लरी म्हणते की ठीक आहे. आता मनोज किचनमध्ये काम करायला लागतो आणि वल्लरी ते हॉल तिकीट घेण्यासाठी तिच्या बेडरूमकडे जाते. आता त्या कपाटातून ती हॉल तिकीट काढणार पण तिथे हॉल तिकीटच तिला दिसत नाही. तर ती घाबरून सगळीकडे शोधायला लागते आणि ते सापडत नाही म्हणून ती खूपच टेन्शनमध्ये येते. आता तितक्यात मनोज किचनमधून आवाज देतो तो की वल्लू अगं काय झालं, आणतेस ना हॉल तिकीट? तितक्यात वल्लरी म्हणते की अहो देते मी, पण मला सापडतच नाही आहे. आता मनोजसुद्धा बेडरूममध्ये जातो आणि तिथे गेला तो वल्लरीला विचारतो की वल्लू अगं कुठे ठेवलं ते हॉल तिकीट? यावर वल्लरी म्हणते की इथेच तर ठेवलं होतं. आणि त्यांचं असं झालेलं गोंधळ आणि आलेलं टेन्शन बघून इकडे वल्लरीची सासू मात्र खूपच खुश होत असते. आता मनोज ही वल्लरीला ते हॉल तिकीट शोधण्यासाठी मदत करायला लागतो. तर इकडे वल्लरीची सासू तिथे जाऊन उभी राहून त्या दोघांची होणारी धावपळ आणि टेन्शन बघून मनोमन खुश होत असते आणि हसायला लागते. आणि तर इकडे वल्लरी आणि मनोज त्या कपाटात सगळीकडे ते हॉल तिकीट शोधायला लागतात आणि सर्व सामानही बाहेर काढतात, पण त्यांना हॉल तिकीट मात्र कुठेच सापडत नाही. इकडे आता वल्लरीची सासू मनातल्या मनात विचार करते की यांना हे कळायला नको की हे हॉल तिकीट मीच गायब केले. जर का हे यांना कळालं तर माझ्या आनंदावर विरजण फिरेल, त्यापेक्षा मी आधीच इथून निघून जायला हवं. आता त्यामुळे वल्लरीची सासू लगेच त्या दोघांना सांगते की मी प्रेरणाच्या घरी जाते. अगं प्रेरणाच्या 5 परतावणीची तयारी करायची आहे ना, मी निलिमाताईंना भेटून येते असं म्हणत आता वल्लरीची सासू लगेचच इकडे निघून येते. आता तिथे आल्यानंतर आता ती प्रेरणाच्या आईला सगळं ॲक्टिंग करून सांगायला लागते की कसं मनोज आणि वल्लरी टेन्शनमध्ये होते. आता वल्लरी म्हणत होती की मी इथेच ठेवलं होतं हॉल तिकीट आणि यावर मनोज म्हणत होता की वल्लू अगं कुठे आठव, कुठे ठेवलं आहे असं म्हणत आता वल्लरीची सासू हसत हसत खूप आनंद घेत त्या दोघांची ॲक्टिंग करून प्रेरणाच्या आईला सांगत असते. आणि हे बघून आता प्रेरणाची आईसुद्धा खूपच खुश झालेली असते. आता यावर वल्लरीची सासू म्हणते की कशी मांजर झाली होती, म्याव म्याव असं म्हणत असताना आता तिथे तितक्यात तेजा आणि मिठू येतात. आता यांना त्या बघतात आणि त्यांना बघून आता प्रेरणाची आई आणि वल्लरीची सासू एकदम शांत होतात. तेव्हा तेजा म्हणते की काय चाललंय आणि कसला इतका आनंद होतोय, आता नवीन काय कारस्थान आहे तुमचं? यावर आता वल्लरीची सासू म्हणते की नाही आमचं काही नाही, ते प्रेरणाची 5 परतावणीला ती येणार आहे ना, त्याचीच सगळी तयारी करत होतो आम्ही आणि त्याविषयीच बोलत होतो. यावर तेजा म्हणते की मग कुठल्या मांजरीचा आवाज काढत होता तुम्ही आणि कशासाठी? यावर आता वल्लरीची सासू म्हणते की मी इकडे येत होती ना, तेव्हा रस्त्यात ती मांजर आडवी गेली होती मला आणि ती अंगावर आली ना माझ्या, तर मी घाबरली. तुला तर माहिती आहे ना तेजा, मला मांजरीची किती भीती वाटते. मग ती मांजर कशी माझ्याजवळ आली ना, तेच मी निलिमाताईंना आवाज करून सांगत होते. तेव्हा लगेच आता वल्लरीची सासू म्हणते की निलिमाताई चला आपल्याला ती यादी करायची आहे ना, हो सगळं काही सामान आणावं लागेल ना असं म्हणत आता ते दोघेही तिथून निघून जातात. तेव्हा तेजा म्हणते की मिठू मला जे काही वाटतंय ना तेच तुला वाटतंय का गं? यावर मिठू म्हणते की हो या नक्कीच काहीतरी प्लॅन करत होत्या. यावर तेजा म्हणते की आपल्याला सतर्क राहायला हवा. तेव्हा आता मिठू म्हणते की हो. तर इकडे आपण पाहतो की मनोज आणि वल्लरी अजूनही ते हॉल तिकीटच शोधत असतात. आता वल्लरीचा एकदम धीर सुटतो आणि ती खूपच रडायला लागते. तर वल्लरी मनोजला
म्हणत असते की माझीच चुकी आहे, मीच नीट ठेवलं नाही ते. यावर मनोज म्हणतो की वल्लू तू शांत राहा, बघू आपण शोधूया, असं म्हणत तो वल्लरीला शांत करतो आणि समजवायला लागतो. यानंतर पुन्हा एकदा ते सगळीकडे हॉल तिकीट शोधायला लागतात, पण त्यांना ते हॉल तिकीट सापडत नाही. आता रात्रीच्या वेळेला आपण पाहतो की आता सगळेजण जेवायला बसलेले असतात, म्हणजेच वल्लरी, मनोज आणि वल्लरीची सासू. तेव्हा आता इंदुताई म्हणजेच वल्लरीची सासू जेवण करत असताना त्या जेवणाचं खूपच कौतुक करायला लागतात आणि म्हणतात की खूप स्वादिष्ट भाजी झाली आहे. इकडे वल्लरीच्या चेहऱ्यावर असं टेन्शन असतं, आता मनोजच्या चेहऱ्यावर सुद्धा टेन्शन असतं, पण त्या दोघांचंही टेन्शन बघून आता वल्लरीची सासू खूपच खुश झालेली असते आणि त्या भाजीचं असं कौतुक करत असते आणि आनंद व्यक्त करत असते. आता त्या मनोजला रागच कंट्रोल होत नसतो आणि तो चिडून आता त्याच्या आईला म्हणतो की बस कर आई, तुला आमचं सुख पाहत नाही आहे का गं, का नेहमीच आम्हाला दुखातच पाहायला आवडतं तुला. यावर आता वल्लरीची सासू म्हणते की काय झालं म्हणे, आता मी काय केलं, का चिडतोयस माझ्यावर. तेव्हा मनोज म्हणतो की तुला कळत नाही आहे का, सकाळपासून आम्ही हॉल तिकीट शोधतोय, ते सापडत नाही आहे म्हणून आम्ही दोघं किती टेन्शनमध्ये आहोत, पण तुझं मात्र वेगळंच काहीतरी सुरू आहे. तेव्हा आता वल्लरीची सासू म्हणते की आत्ता मला कसं कळणार. यावर मनोज म्हणतो की मला माहिती आहे, तूच हॉल तिकीट लपवलेस ना, कुठे ठेवलेस हॉल तिकीट सांग मला. यावर आता वल्लरीची सासू म्हणते की मी कशाला लपवेल हॉल तिकीट, आणि माझ्यावर असले आरोप लावू नकोस म्हण्या. तेव्हा मनोज म्हणतो की तुलाच आमचं सुख पाहत नाही आहे, तुला माहिती आहे ना वल्लरी ही परीक्षा दिली तरच वकील होईल आणि तुला तिला वकील झालेलं बघायचं नाही आहे का. खरं तर तुला आमचा आनंदच बघवत नाही आहे, सगळं काही सुरळीत सुरू असताना त्यात मिठाचा खडा टाकायचाच असतो तुला. तू नीट बघ, तू इथून गेल्याशिवाय आम्हाला आमचा संसार सुखाचा होणारच नाही, म्हणत मनोज रागानेच आता त्याच्या आईला घराच्या बाहेर जायला सांगायला लागतो. तेव्हा आता मनोजची आई म्हणते की म्हणे अरे काय करतोयस तू. तेव्हा आता वल्लरी मनोजला थांबवायला लागते. तेव्हा आता वल्लरीची सासू म्हणते की हे सगळं ना हिच्यामुळे होतं आहे, हिनेच तुझे कान भरले ना, हे आल्यापासून हे सगळं सुरू झालं. तेव्हा आता मनोज म्हणतो की वल्लू घे ना अजून या बाईची बाजू घे, तुला खूप तिची बाजू घेण्याची हौस आहे ना, बघ ती तुझ्याबद्दल काय बोलते ते. तेव्हा वल्लरी म्हणते की अहो मला नाही वाटत की यावेळेला सासूबाईंनी काही केलं आहे. तेव्हा आता वल्लरीची सासू म्हणते की मी काही केलेलं नाही आहे म्हण्या. तेव्हा आता मनोज म्हणतो की मला माहिती आहे ते हॉल तिकीट तूच लपवलं आहे, तू सांग कुठे आहे ते हॉल तिकीट. तेव्हा आता वल्लरी त्या दोघांनाही शांत करते आणि मनोजला म्हणते की अजून आपण शोधू ते हॉल तिकीट, सापडेल कुठेतरी, कुठेही जाणार नाही, तुम्ही आधी जेवण करून घ्या बघू, असं म्हणत वल्लरी मनोजला जेवायला सांगते. आता वल्लरीची सासू मात्र रागातच तिथे उभी असते आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. आता तर उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत की मिठू, श्वेता आणि तेजा एक सोन्याचा कॉईन घेऊन येतात आणि तो कॉईन वल्लरीची सासू आणि प्रेरणाच्या आईला म्हणतात की तुम्ही प्रेरणाच्या लग्नात खूप धावपळ केली ना, त्यासाठी तुम्हाला बक्षीस म्हणून द्यायचं आहे, पण तुम्ही 2 आहात ना आणि आमच्याकडे कॉईन एकच आहे, म्हणून या दोघीही तो कॉईन मागायला लागतात. पण या तिघी सांगतात की तो कॉईन घरात कुठेतरी लपवला आहे आणि तुम्हाला शोधायचं आहे सगळीकडे. आता त्या दोघी कॉईन शोधायला लागतात, तर इकडे मिठू, प्रेरणा, तेजा, वल्लरी सगळ्याच जणी त्यांची गंमत बघत असतात आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नवीन एपिसोडसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.